भरधाव वेगाने कंटेनर चालवणाऱ्यास वेळेत पकडून अपघातासारखा अनर्थ टाळला. दिनांक 2/7/2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस गुन्हे श्री राजन माने हे जुना पुणे नाका येथून कार्यालयाकडे जात असताना नियंत्रण कक्ष सोलापूर येथून संदेश प्राप्त झाला की कोंडी येथून एक कंटेनर क्रमांक KA 638612 हे अत्यंत वेगाने व वेडीवाकडी चालवत हैदराबाद दिशेने जात आहे. त्याचवेळी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल 1435 पाटील यांना नमूद कंटेनर जुना पुणे नाका येथून विरुद्ध दिशेने हैदराबाद रोडकडे जाताना दिसला. त्यामुळे त्यांनी त्यांचे शासकीय वाहन तात्काळ वळवून घेऊन सदर कंटेनरचा पाठलाग सुरू केला व नमूद माहिती नियंत्रण कक्ष येथे कॉल करून कळवली. त्यानंतर नमूद कंटेनर शेळगी ब्रिजवर पकडले. नमूद वाहनाच्या चालकाकडे प्राथमिक चौकशी करून त्यास जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांच्या ताब्यात देऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अशा प्रकारे भरधाव वेगाने कंटेनर चालवणाऱ्यास वेळेत पकडल्याने अपघातासारखा अनर्थ टाळला. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील नवीन आरोपी चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम कलम 184 प्रमाणे खटला भरून माननीय न्यायालयात पाठवून दिला. त्यानंतर माननीय न्यायालयाने नमूद वाहन चालकास ₹4000 दंड अशी शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे नमूद कंटेनर पेंडिंग असलेल्या एकूण ₹13,700 दंडाचा भरणा करून घेतला आहे. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस गुन्हे यांच्या वाहनावरील पोलीस कॉन्स्टेबल 1472 सचिन जावळे, पोलीस कॉन्स्टेबल 1435 अमित पाटील, शहर वाहतूक शाखेकडील ग्रेड पोसाई श्री इंगळे व तसेच जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार चेतन रूपनर, पोलीस हवालदार लक्ष्मण घोडके यांनी केली आहे. तरी सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध होण्यास विनंती आहे.